तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। पश्चिम विदर्भातील 5ही जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। अमरावती असेल, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। अमरावतीच्या अंजनगाव बारी परिसराला देखील काल अवकाळी पावसाने धोधो धुतलेला आहे। सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस आला आणि यामुळे जर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान शेतीचं झालेलं आहे। सध्या मी एका कांद्याच्या बागेमध्ये आहे। शेतकऱ्यांनी हा कांदा काढून ठेवलेला होता आणि वाढण्यासाठी हा कांदा काढून ठेवला होता, परंतु काल अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसाने पूर्ण अक्षरशः हा कांदा सडलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो वास या कांद्याला लागलेला आहे। कांद्याने जे आहे ते शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे। अनेकदा आपण ऐकतो की गृहिणीच्या डोळ्यात पाणी, परंतु आता याच कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी जो आहे तो कांदा काढून ठेवलेला होता आणि याचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काढणीला संपूर्ण हा कांदा आलेला होता, परंतु ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस आला त्यामुळे नुकसान झालेलं आहे। आपण दुसऱ्या ठिकाणी बघू शकतो काही प्रमाणात शेतकऱ्यांनी या ठिकाणी कांदा काढून ठेवलेला होता आणि पाण्यापासून बचाव म्हणून त्याला झाकून ठेवलेला होता ताडपत्रीने, परंतु ज्या पद्धतीनं पाणी आलं हे पाणी संपूर्ण या कांद्यामध्ये शिरलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने बघा पूर्ण पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या पांद्यामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण हा कांदा भिजलेला आहे। त्या संपूर्ण फारीच्या खाली जे आहे ते कांदा भिजलेला आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। सकाळी आज शेतकरी शेतात दाखल झालेले आहेत आणि आता जर आपण पाहिलं तर ते या ठिकाणी पाणी वगैरे काढतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठं नुकसान शेतकऱ्यांचं संपूर्ण या भागामध्ये झालेलं आहे। संततधार पाऊस सुरू आहे आणि पुढील काही दिवस अशाच पद्धतीनं पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आपण बघू शकतो। दृश्यांमध्ये मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। शेतात चिखल झालेला आहे। अनेक या भागामध्ये जर आपण पाहिलं तर कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। वरुड मोर्शी भागामध्ये संत्र्याच्या बागा आहेत। संत्र्याच्या बागांना देखील या अवकाळी पावसाचा आणि सोसाट्याच्या वाराचा जो आहे तो फटका बसला। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगणार, मोठं नुकसान झालेलं आहे, कांदा भिजलेला आहे? शेतकऱ्याचं कांदा हे आपलं रब्बीमधलं खूप मोठं पीक आहे। त्याच्यामध्ये आमचे 2-3 एकरचे प्रत्येक शेतकऱ्याचे इथे कांदे असतात आणि त्याच्यामध्ये अवकाळी पावसामुळं कांद्यानं पूर्ण म्हणजे असा सड लागून गेलेला आहे आणि काम पण चालत नाही। त्या कारणानं थोडंसं कांद्याचं जे उत्पन्न आहे हे आम्हाला घटत आहे आणि भावसुद्धा मिळत नाही। त्या कारणानं शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होत आहे। किती दिवस झाले पाऊस सुरू आहे? पंचनामा या भागातला होतोय का? कृषी विभागाचे लोक असतील किंवा मग तलाठी येत आहेत? तलाठी वगैरे कोणीच आमच्या इथं येत नाही आणि कोणताही पंचनामा होत नाही आणि मार्गदर्शन पण कोणी करत नाही। त्या कारणानं शेतकरी वर्ग जो आहे हा पूर्ण त्रस्त झालेला आहे। पहिलेच शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाचं एकदम मोठं नुकसान आहे। सोयाबीन, तूर आणि हे पीक आता कांद्याचं पीक आल्यानंतर ह्याच्यात पण मोठं नुकसान होत आहे। पूर्ण शेती आमची घाट्यामध्ये जात आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं कांदा संपूर्ण ओला झालेला आहे। भाऊ किती एकरवर तुमचा कांदा होता, काय सांगणार? माझा कांदा साधारणतः 2-2.5 एकरवर कांदा होता। रात्रीच्या पावसानं पूर्ण कांदा भिजला आणि आपण शासन दरबारी जर तलाठ्याला म्हटलं तर तलाठी म्हणते की बा वरून ऑर्डर नाही आहे, वरून आम्हाला आदेश नाही आहे। नेहमीच्या पावसामुळं होणारं शेतीचं नेहमीचं नुकसान, त्यात मालाला भाव नाही। आता हा सडलेला कांद्याला पूर्ण वास लागलेला आहे। कंटिन्यू आता 5 ते 6 दिवस झाल्याच्यावर कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्याच्यानं कामही चालत नाही आणि मजूर पण शेतात येत नाही आहे। अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे। आतापर्यंतच्या मालाला, सगळ्या बागायती मालाला नसलेले भाव, त्याच्यात आता हा कांद्याचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे आणि शेतकऱ्याची याच्यातूनच पूर्ण शेतीची लागवड या पिकावर शेतकरी अवलंबून होता। बँकेचे कर्ज नाही, काही नाही, शेतकरी करणार काय? नक्कीच आपण बघू शकतो पूर्ण उन्हाळाभर शेतकरी या कांद्याला आपल्या मुलाबाळासारखं जपत असतात। एकीकडे लोक दुपारी आराम करतात, परंतु शेतकरी राबून हा कांदा जो आहे तो संपूर्ण पिकवत असतात। पण आपण बघू शकतो 45 डिग्री तापमानामध्ये शेतकरी शेतामध्ये होता। कांदा काढणीचा वेळ होता आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो संपूर्ण कांदा जो आहे तो शेतकऱ्यांचा ओला झालेला आहे। या ठिकाणी अमरावतीच नाही तर यवतमाळ असेल, अकोला, बुलढाणा, वाशिम या संपूर्ण 5ही जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे आणि मोठं
नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। वर्षभराची शेती जी आहे ती कांद्याच्या उत्पादनावर शेतकरी करत असतात। मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन संपूर्ण या भागामध्ये घेतलं जातं, परंतु ज्या पद्धतीनं अवकाळी पावसानं थैमान मागील 3 ते 4 दिवसांपासून घातलेला आहे विदर्भामध्ये आणि याचा फटका जो आहे तो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अंजनगाव बारी, अमरावती। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।